नागपूरचा संत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्यातील संत्र्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा मागणी आहे। नागपूरच्या या संत्र्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुड संत्र्यांवर आज दुष्काळाचे सावट आले आहेत। वरुड तालुक्यातील पाणी टंचाई आणि वाढत्या तापमानामुळे शेतकरी हैराण आहे। शिवाय शेतातील संत्र्यांच्या बागा उन्हाने होरपळून निघत आहेत। पर्यायाने बागा सुकताना दिसून येत आहेत। वरुड तालुक्यात जिल्ह्यातून सर्वाधिक 20,600 हेक्टर संत्रा पीक आहे। हजारो घरातील भूक भागवणारी ही बाजारपेठ आहे। वरुड तालुक्यातील संत्र्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी आहे। या भागात पाण्याची साधने म्हणून कोल्हापुरी बंधारे तसेच लघु मध्यम सिंचन प्रकल्पाची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे। परंतु यंदाच्या बहाराच्या वेळेस पाणी टंचाईचे ग्रस्त शेतकऱ्यांवर आले। सर्वच पाणी स्त्रोत कोरडी पडल्याने केवळ 2 ते 5% पाणी जलसाठ्यामध्ये उरलेले आहे। तापमानाची वाढ आणि त्याच प्रमाणात झाडांना पाण्याची गरज यातूनच एक पर्याय शेतकऱ्यांसमोर येतो, तो म्हणजे झाडांना आपल्या अवस्थेत सोडणे। अशा या भीषण दुष्काळ स्थितीमध्ये अनेक बागा सुकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। विसे न्यूज ब्युरो वरुड।